महाराष्ट्राच्या राजकारणात भोंदू प्रकरणानं मोठे राजकीय भूकंप सुरू झालेत। नाशिकचा कथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचं लोण आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलंय। या प्रकरणात नाव आल्यानंतर आणि खरात सोबतचे पाद्यपूजेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। चाकणकर यांच्या एक्झिट नंतर आता विरोधकांनी आपला मोर्चा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे वळवला असून पुढचा नंबर केसरकरांचा की आणखी कोणाचा अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात याच्या आश्रमातील अनेक धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत होते। यामध्ये रुपाली चाकणकर या खरातची पाद्यपूजा करताना आणि त्याच्यासमोर नतमस्तक होताना दिसत होत्या। यावरून विरोधकांनी विशेषतः शिवसेना उभाटा आणि काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला। महिलांचं रक्षण करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षाच जर अशा भुंदूगिरीला खतपाणी घालत असतील तर त्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावलाय अशी टीका संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केली होती। अखेर वाढता दबाव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर 20 मार्च 2026 रोजी चाकणकर यांनी आपला राजीनामा सादर केला। रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता सर्वात जास्त चर्चा होतीये ती मंत्री दीपक केसरकर यांची। याचं मुख्य कारण म्हणजे अशोक खरात आणि दीपक केसरकर यांचे असलेले निकटचे संबंध। संजय राऊत यांनी केसरकर आणि खरात यांचे एकत्र असलेले फोटो ट्विट करत सरकारवर निशाणा साधलाय। खरात प्रकरणात संशयाच्या भोऱ्यात असलेले आणि खरातचे उजवे हात मानले जाणारे दीपक लोंढे हे केसरकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते मानले जातात। लोंढे यांची सध्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे। खरातचा वावर थेट मंत्रालयात आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर कसा होता याचे पुरावे समोर येत असल्याने केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची तुलना अमेरिकेतील कुप्रसिद्ध एप्स्टाईन प्रकरणाशी केली आहे। खरातच्या संपर्कात राज्यातील अनेक बडे नेते आणि संधी अधिकारी आणि पोलीस अधिकारी होते असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। त्यांनी खरातच्या संपर्कात असलेल्या नवरत्न नेत्यांच्या नावांची यादी सरकारकडे असल्याचं सांगत या सर्वांच्या कॉल डिटेल रेकॉर्डची चौकशी करण्याची मागणी केली आहे। यात सत्ताधारी पक्षातील आणखी 2 मंत्र्यांची नावं असल्याची चर्चा दबक्या आवाज सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने एसआयटीची स्थापना केली आहे। नाशिक पोलिसांनी खरातच्या आश्रमातून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत। कोणीही कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा मोठा नाही। भोंदूगिरीला पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असं आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी दिलंय। मात्र चाकणकरांच्या राजीनाम्यामुळे सरकार बॅकफूटवर आलं असून केसरकरांबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। हे प्रकरण केवळ अंधश्रद्धेशी संबंधित नसून यात आर्थिक गैरव्यवहार आणि ब्लॅकमेलिंगचे धागेदोरे असण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना हे एक मोठं शस्त्र मिळालंय। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रतिमेला धक्का बसला असून आता दीपक केसरकर यांच्यावर कारवाई झाल्यास शिवसेना शिंदे गट अडचणीत येऊ शकतो। नाशिकच्या कॅप्टनने महाराष्ट्राच्या राजकारणात जे वादळ निर्माण केलंय त्यात पहिली विकेट रुपाली चाकणकर यांच्या रूपाने पडली आहे। एसआयटीच्या तपासात जसजसे नवीन खुलासे होतील तसतसं मंत्र्यांच्या राजीनाम्यांचं सत्र वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। फक्त मंत्रीच नाही तर यात खरात याच्यासोबत खुद्द एकनाथ शिंदे यांचेही फोटो आहेत। मात्र त्यांच्याकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र यावरूनच आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी शिंदेंना थेट टार्गेट करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे हा वाढता राजकीय दबाव आणखी कुणाचा बळी घेणार आणि खरात तर गेलाच पण तो आणखी कुणाला सोबत घेऊन बुडणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।